नेक्स्ट अल्गोरिदम आहे बघा, डिलीटिंग नोड फ्रॉम बायनरी सर्च ट्री. आता आपण इन्सर्शन बघितलं लास्ट लेक्चरला, या लेक्चरला आपण बघणार आहे डिलीशन फ्रॉम द बायनरी सर्च ट्री. ओके, BST बायनरी सर्च ट्री, ज्याच्यामध्ये लेफ्ट चाइल्ड आहे पॅरेंट पेक्षा लेस असतं आणि ग्रेटर जे राईट चाइल्ड आहे ते पॅरेंट पेक्षा ग्रेटर असतं. त्याच्यानंतर बायनरी सर्च ट्री मध्ये सेम नोड अलाउड नाहीये. ओके, ते तुम्हाला लास्ट टाइम एक्सप्लेन केलेलं आहे. नाव आता पहिल्यांदा डिलीट स्टार्ट करण्याच्या आधी आपण डिलीटच्या 3 केसेस आहेत त्या पहिल्यांदा बघू. सपोज ही माझी एक बायनरी सर्च ट्री आहे जी की आपण इन्सर्ट केलेली आहे युजिंग इन्सर्शन अल्गोरिदम क्रिएट केलेली आहे. सपोज दिस इज अ बायनरी सर्च ट्री. ओके, आता सपोज याच्या डिलीट मध्ये 3 केसेस आहेत बघा. तुम्हाला डिलीट नोड करायची आहे, एखादी कोणती पण नोड डिलीट करायची आहे विथ 0 चाइल्ड, म्हणजेच कोणती लीफ नोड. ओके, त्याच्यानंतर सेकंड केस आहे डिलीट करायची आहे नोड विथ 1 चाइल्ड. 1 चाइल्ड मग ते 1 चाइल्ड लेफ्ट असू शकतं और राईट, कोणतं पण एक. ओके, आणि थर्ड केस आहे डिलीटिंग नोड विथ 2 चाइल्ड. ओके, एक तर तुम्हाला अशी नोड डिलीट करायची, सपोज तुम्ही 3 केसेस आहे डिलीट मध्ये. एक तर तुम्ही अशी नोड डिलीट करण्याचं चॉईस देऊ शकता की ज्याला 0 चाइल्ड आहे, म्हणजे ती लीफ नोड आहे, लास्ट लेवलची नोड. ओके, त्याच्यानंतर अशी नोड डिलीट करू शकता की ज्याला 1 चाइल्ड आहे, एक तर लेफ्ट असेल और राईट असेल, कोणतं पण एक. आणि डिलीट नोड विथ 2 चाइल्ड. ओके, मग 2 चाइल्ड मध्ये रूट नोड पण येऊ शकते, बिकॉज रूट नोडला इथे 60 पण तुम्ही डिलीट जर केलं तर ती कशामध्ये येणार आहे, थर्ड केस मध्ये येणार आहे. बिकॉज जे रूट आहे म्हणजे ह्या ट्री साठी पर्टिक्युलर जर तुम्ही 60 जर डिलीट करत असाल तर ती कोणत्या केसमध्ये कन्सिडर होणार, थर्ड, बिकॉज 60 ला 2 चाइल्ड आहेत. ओके, नाउ जर तुम्ही 66 डिलीट करत असाल तर ती पहिल्या केसमध्ये येणार, डिलीट नोड विथ 0 चाइल्ड. जर तुम्ही 15 डिलीट करत असाल तर ती पण फर्स्ट केसमध्ये येणार. 44 डिलीट करत असाल तर फर्स्ट केसमध्येच येणार. ओके, नाउ 33 डिलीट करताय सेकंड केसमध्ये येणार, डिलीट नोड विथ 1 चाइल्ड लेफ्ट और राईट. त्याच्यानंतर 75 डिलीट करताय, अगेन इट कम्स अंडर द सेकंड केस, दॅट इज डिलीट नोड विथ 1 चाइल्ड, दॅट इज इट इज अ लेफ्ट चाइल्ड. म्हणजे 75 डिलीट करायचे तुम्हाला ज्याला लेफ्ट चाइल्ड आहे 66. ओके, तर ह्या 3 केसेस आपण बघणार आहे. ओके, नाउ जी फर्स्ट 2 केस आहे ते एकदम इझी आहेत बघा. डिलीट नोड विथ 0 चाइल्ड, म्हणजेच ह्या पर्टिक्युलर ट्री साठी एक तर तुम्ही 15 जर डिलीट केलं, 44 किंवा 66 ह्याच्यासाठी काय येणार आहे, फर्स्ट येणार आहे. ओके, आता सपोज मी डिलीट करतेय 44, काय डिलीट करते 44, तर सिम्पली काय करायचं की 44 चा जो म्हणजे डिलीट नोड विथ 0 चाइल्ड, तर तुम्ही अशी चॉईस दिली की ज्या नोड अशी नोड तुम्हाला डिलीट करायची त्याला एक पण चाइल्ड नाहीये, म्हणजे तुमचं डिलीटचं लोकेशन काय आहे, मग त्या लोकेशनचं जे पॅरेंट असेल तर पॅरेंटचा ते चाइल्ड कोणते लेफ्ट और राईट आहे, तर तो पॉइंटर काय करायचा, नल करायचा आणि लोकेशन फ्री करून टाकायचं. ओके, सिंपल आहे बघा. तुम्ही जी नोड डिलीट करताय ती जर त्या नोडला जर एकही चाइल्ड नसेल, म्हणजे नोड विथ 0 चाइल्ड असेल, तर त्या नोडचा जो पॅरेंट आहे त्याचा जो लेफ्ट और राईट पॉइंटर असेल, म्हणजे आता 44 त्याच्या हे लोकेशन आहे जे की आपल्याला डिलीट करायचे, तर त्याच्या पॅरेंटचा 44 हा राईट आहे, मग राईट डायरेक्टली काय करायचा, नल करायचा आणि हे जे लोकेशन आहे ते फ्री करायचं, म्हणजे आपली नोड काय होईल, 44 डिलीट होईल. आपण हेच परत अल्गोरिदमनी पण बघणार आहे बघा, जस्ट असं करायचं. ओके, नाउ नोड विथ 1 चाइल्ड. आता 1 चाइल्डची नोड इथं आता कोणती कोणती आहे बघा, 50 आहे आणि 75 आहे. सपोज आता आपल्याला 75 डिलीट करायचंय, मग कोणत्या केसमध्ये येणार, 10, बिकॉज वी आर डिलीटिंग अ 75 नोड विच हॅज 1 चाइल्ड, दॅट इज अ लेफ्ट चाइल्ड. मग जो चाइल्ड असेल लेफ्ट किंवा राईट तर तो 75 च्या तिथे आणायचा. ओके, आणि मग काय करायचंय बघा, पहिल्यांदा इथं 75 आहे, तर 75 ला पहिल्यांदा ट्री पासून 75 डिलीट करून टाकायचं. ओके, आणि मग जो 66 आहे तो 75 च्या तिथे आणायचा आणि त्याचा जो लेफ्ट पॉइंटर असेल तो नल करून टाकायचा. ओके, तर हे आपल्याला अल्गोरिदम मध्ये बघायचं आहे परत. तर हे झालं नोड विथ 0 चाइल्ड. ओके, नाउ नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आता नोड विथ
डिलीटिंग अ नोड विथ 2 चाइल्ड. सपोज आता आपल्याला जर 25 डिलीट करायचं आहे, 25 ला 2 चाइल्ड आहे बघा, 15 आणि 50. तर हे थर्ड केस मध्ये येतं. तर थर्ड केस बघा थोडीशी वेगळी आहे, जस्ट आपल्याला रिप्लेस नाही करायचंय. बिकॉज जर आपण 25 डिलीट करतोय तर रिमेनिंग ट्री अशी असली पाहिजे विच फॉलोज द रूल्स ऑफ द बायनरी सर्च ट्री. मीन्स लेफ्ट चाइल्ड इज लेस दॅन पॅरेंट अँड राईट चाइल्ड इज ग्रेटर दॅन पॅरेंट. ओके, नाउ सपोज आता आपल्याला 25 डिलीट करायचंय, तर 25 नोड हॅज 2 चाइल्ड 15 and 50 and means this case is under the third case. Okay, now next बघा आता काय करायचंय. तर पहिल्यांदा आपल्याला इन ऑर्डर सक्सेसर फाइंड आउट करावा लागतो फॉर थर्ड केस. ओके, वी हॅव टू फाइंड आउट द इन ऑर्डर सक्सेसर. आता इन ऑर्डर सक्सेसर म्हणजे काय की तुम्ही जी ट्री तुमची रिमेनिंग आहे त्याचं जर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर काढलं तर जी नोड तुम्हाला डिलीट करायची आहे तर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर मध्ये त्या नोड नंतर कोणती नोड येईल नंतर. ओके, दॅट इज अ सक्सेसर. आता आपली ही रिमेनिंग नोड आहे. जर ह्याचं मी इन ऑर्डर फाइंड आउट केलं तर 15, 25, 33, 50, 60 आणि 66 हे इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर झाले या नोडचं. ओके, या ट्रीचं. आता नाउ वी हॅव टू डिलीट द 25. सो इट कम्स अंडर द थर्ड केस. तर थर्ड केस मध्ये काय होतं, आपल्याला 25 डिलीट करायचे, तर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर मध्ये 25 नंतर काय आहे 33. सो दिस इज अ इन ऑर्डर सक्सेसर. ओके, सो फर्स्ट तुम्ही काय करणार, ह्या 33 ला तुम्ही सेपरेट करणार फ्रॉम द ट्री. डिलीट नाही करणार, फक्त ट्री पासून सेपरेट करणार 33 ला. ओके, नाउ 33 तुम्ही रिप्लेस करणार बाय द 25. ओके, बघा आता काय करायचंय तुम्हाला, किंवा इथे 25 राहू द्या. सपोज आता इथे 25 आहे, तर तुम्हाला सेपरेट तुम्ही काय केलं, पहिले इन ऑर्डर सक्सेसर जी नोड डिलीट करायची आहे तर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर मध्ये त्या नोड नंतर जी नोड असेल दॅट नोड इज कॉल्ड ॲज अ इन ऑर्डर सक्सेसर. फर्स्ट सेपरेट दॅट नोड फ्रॉम द ट्री. मग 33 आता आपली एक सेपरेट नोड झाली. ओके, नाउ डिलीट 25. मग आता 25 जर डिलीट केला आपण तर इथे नल येणार, म्हणजे हे आपलं लोकेशन आहे जे की आपल्याला डिलीट करायचंय. तर हा झाला पॅरेंट. ओके, मग आता तुम्ही काय करणार, 25 हा पॅरेंटचा लेफ्ट चाइल्ड आहे. ओके, सो तुम्ही पॅरेंटच्या लेफ्टला 33 असाइन करणार. पॅरेंटचा लेफ्ट कुठे देणार तुम्ही 33 ला देणार. पॅरेंटचा लेफ्ट कुठे देणार 33 ला देणार. म्हणजे बघा इथे 25 आपण डिलीट केला, म्हणजे अजून डिलीट नाही, फक्त त्याला सेपरेट केला आणि पॅरेंटचा लेफ्ट आपण 33 ला दिला. ओके, नाउ लोकेशन आहे, लोकेशनचा लेफ्ट, ही लोकेशन आहे. मग हा काय झाला लोकेशनचा लेफ्ट. मग लोकेशनचा लेफ्ट जो सक्सेसरचा लेफ्ट आहे त्याला असाइन करायचा लोकेशनचा लेफ्ट. आता थोडस आपण प्रिसाइज करूयात ह्याचं. प्रिसाइज मी राईट डाऊन करते बघा. आता 25 आपण सेपरेटच करूयात आणि इथे 33 जो आपण सेपरेट केलता, तर 33 जो सेपरेट केलता तो फक्त मी इथे लिहिते, बिकॉज मेन मेमरी मध्ये तो कोणत्याही पोझिशनला असला तरी ऍड्रेस असतो लिंक करायला. ओके, सो पॅरेंटचा लेफ्ट आपण कुठे देणार सक्सेसरला देणार, बिकॉज 25 जे आपल्याला डिलीट करायचं ते पॅरेंटच्या लेफ्टला आहे. आणि जर 25 राईटला असतं तर राईट दिला असतं सक्सेसरला. ओके, दिला. त्याच्यानंतर आपण काय करणार, हे लोकेशन आहे. मग हा काय आहे लोकेशनचा लेफ्ट आणि हा काय आहे लोकेशनचा राईट आणि हा काय आहे लोकेशनचा लेफ्ट. मग आपण सक्सेसरचा जो लेफ्ट आहे तो लोकेशनच्या लेफ्टला असाइन करणार आणि सक्सेसरचा जो राईट पॉइंटर आहे तो लोकेशनच्या राईटला असाइन करणार. मग आता बघा 25 सेपरेट झालं, सो ह्याला फ्री करणार. मग आता आपली ट्री कशी राहणार बघा, ह्याला फ्री केला आपण तर आपली ट्री कशी राहणार आहे बघा. हे परत आपण अल्गोरिदम मध्ये बघणार आहे. तर आपली ट्री कशी राहणार आहे बघा. आता पॅरेंटचा लेफ्ट आपण कुठे दिलता 33 ला, 33 च्या लेफ्टला होतं 15 आणि इकडे होतं 50 बघा. म्हणजे जी रिमेनिंग ट्री आहे ती आपली बायनरी सर्च ट्रीच राहिलेली आहे. ओके, तर आपण हे परत एकदा अल्गोरिदमने बघणार आहे. आता थर्ड केस मी तुम्हाला अजून एकदा एक एक्झाम्पलने एक्सप्लेन करते आणि मग परत आपण स्टार्ट पासून अल्गोरिदम करूयात. सपोज आता एक सिंपल ट्रिक घेऊयात आपण.
52 66 आणि सपोज 51. आता बघा ही ट्री आहे आपली. तर आता सपोज मला 44 डिलीट करायचं, सो माय लोकेशन इज 44. ओके, आता पॅरेंट काय असतो बघा, नल असतो. ओके, कारण की रूट आहे ना आता आपलं लोकेशन. मग आता काय करायचंय बघा, तुम्हाला 44 डिलीट करायचं. 44 ला 2 चाइल्ड आहे म्हणजे थर्ड केस मध्ये येतो. ओके, तर इन ऑर्डर सक्सेसर काय येईल ह्या ट्रीचा, 44 चा इन ऑर्डर सक्सेसर. जर मी इन ऑर्डर ट्रॅव्हल्सरचं केलं तर 12 33 44 51 52 55 आणि 66 असं येईल. ओके, सो आपल्याला डिलीट 44 करायचंय, तर त्याचा इन ऑर्डर सक्सेसर काय झाला 51. तर पहिल्यांदा आपण काय करणार, त्याला सेपरेट करणार फ्रॉम द ट्री. म्हणजे आता त्याला सेपरेट करणार मीन्स व्हॉट, की आपण इथं 52 ला हे करणार आणि 51 सपोज मी इथं लिहिते फक्त, तो तिथं सेपरेट होणार. ओके, 51. ओके, नाउ नेक्स्ट आता काय करायचं आहे, जो 44 आहे तर त्याला आता काय करायचं आहे बघा. आता पॅरेंट तर नल आहे. ओके, सो जे तुमची सक्सेसर आहे दॅट विल बी युअर द रूट नोड. ही आली आता तुमची रूट नोड, बिकॉज आता पॅरेंट नल आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट टाइम काय करायचं, हा तुमचा सक्सेसर पण आहे, तर सक्सेसरच्या लेफ्ट कोणाला असाइन करायचा, जो तुमचं लोकेशन आहे. आता बघा, आता तुम्ही काय करणार, हे लोकेशन आहे म्हणजे हा काय झाला लेफ्ट ऑफ लोकेशन. ओके, आणि हा काय झाला राईट ऑफ एलओसी. ओके, नाउ तुम्ही 44 आता सेपरेट करणार असं एलओसी. ओके, त्याच्यानंतर जसं 51 सेपरेट केलता तसं 44 पण सेपरेट करणार. ओके, नंतर जो सक्सेसर आहे त्याच्या लेफ्ट असाइन करायचा लोकेशनच्या लेफ्टला. ओके, त्याच्यानंतर जो सक्सेसर आहे त्याचा राईट असाइन करायचा लोकेशनच्या राईटला. आणि मग ही नोड काय करून टाकायची, फ्री करून टाकायची. म्हणजे तुमची ट्री कशी राहिली 51 33 12 55 52 आणि 66 अशी राहिली. ठीक आहे, आता आपण ह्याच केसेस बघणार आहे अल्गोरिदमनी. इझी आहे बघा, अल्गोरिदम थोडस मोठं आहे पण इझी आहे. आता ह्याच्यामध्ये जे अल्गोरिदम आहे ह्याच्यामध्ये बघा, आता फाइंड हे डिलीट, टोटल 4 अल्गोरिदम्स आहेत बघा, डिलीटिंग नोड फ्रॉम द बायनरी सर्च ट्री. ओके, सो फर्स्ट आहे डिलीट अल्गोरिदम, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉल केलेला आहे फाइंडला. ओके, त्याच्यानंतर केस बी कॉल केलेला आहे, केस ए कॉल केलेला आहे. म्हणजे अजून तुम्हाला डिलीट हे तर एक अल्गोरिदम आहेच आहे, प्लस फाइंडचं एक, केस बीचं एक आणि केस एचं एक. ओके, नाउ बघा आता फाइंड अल्गोरिदम हे सेम आहे जे आपण इन्सर्शन इनटू बायनरी सर्च ट्री मध्ये बघितलं आहे, तेच अल्गोरिदम इथं लिहायचं. ओके, केस ए अल्गोरिदम कशासाठी, फर्स्ट 2 केससाठी. म्हणजे when you want to delete a node with a 0 child and node with a 1 child left or a right, त्याच्यासाठी केस ए. आणि केस बी कशासाठी, when you want to delete the node with a 2 child. ओके, तर असे अल्गोरिदम्स आहेत. आता पहिल्यांदा बघा, आपण ट्री काढूयात आणि मग एक 1 बाय 1 तुम्हाला एक्सप्लेन करते. सो इन्सर्ट तर ट्री करावीच लागणार आहे, तरच तुम्ही डिलीट करू शकता. तर इन्सर्शनचं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे अल्गोरिदम. सिंपल केसने जाऊयात म्हणजे तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, एकदम सिंपल ट्री घेतलेली बघा. आता तर आपलं इन्सर्शन केल्यानंतर ही रूट नोड येणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट टाइम बघा, आणि हे आपलं लेफ्ट राईट ज्याला चाइल्ड नाहीये ते असे नल राहतात बरोबर. मेन मेमरी मध्ये आपण असंच इन्सर्शन करतो. ठीक आहे, नाउ बघा, आता पहिल्यांदा नोड विथ 0 चाइल्ड डिलीट करूयात आपण. सो फर्स्ट आपण डिलीट करू 11. ओके, सो आयटम टू डिलीट इज 11. ओके, तर सगळे आपण इथे व्हेरिएबल्स मी लिहून घेते. आयटम आपला जो डिलीट करायचा आहे तो 11 आहे, एलओसी पॅरेंट. ठीक आहे, तर सक्सेसर आपल्याला सध्या केस 1 आणि 2 ला तर लागणार नाहीये, सो ते मी कन्सिडर करत नाही. जेव्हा आपण केस 3 बघू तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. तर सध्या एलओसी पॅरेंट, त्याच्यानंतर आपल्याला पीटीआर लागेल आणि सेव्ह लागेल. ओके, तर हे 4. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला डिलीट काय करायचं 11. सो आयटम टू डिलीट सपोज मी 11 टाकला. आता नेक्स्ट, आता फाइंड अल्गोरिदम बघा, इन्सर्शन मध्ये फाइंड अल्गोरिदमनी नल जर रिटर्न केलं तरच आपण इन्सर्ट करत होतो. म्हणजेच काय, की जी नोड आपल्याला इन्सर्ट करायची आहे ती ऑलरेडी प्रेझेंट नाहीये. आता डिलीट करताना
जर फाइंड अल्गोरिदमनी नल रिटर्न केलं मीन्स व्हॉट, जी नोड आपल्याला डिलीट करायची आहे ती नोड ट्री मध्ये नाहीच आहे, सो वी कॅनॉट डिलीट. म्हणजेच काय की फाइंड अल्गोरिदम जेव्हा आपण डिलीट साठी यूज करतोय तेव्हा त्यांनी काहीतरी व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे, म्हणजे जी नोड डिलीट करायची ती प्रेझेंट पाहिजे. ओके, सो बघा कॉल फाइंड. सो आता आपण आलो फाइंड कडे. आता बघितलं रूट इक्वल टू नल आहे का, नाहीये, बिकॉज रूटची व्हॅल्यू आहे. नेक्स्ट आयटम इज इक्वल टू इन्फो ऑफ रूट. आता आपल्याला डिलीट काय करायचं आहे 11. ओके, आणि इन्फो ऑफ रूट काय आहे 44. ओके, सो दिस कंडिशन इज ऑल्सो फॉल्स. नेक्स्ट आता आपल्याला चेक करायचं आहे आयटम इज लेस दॅन इन्फो ऑफ रूट. तर रूटचा इन्फो काय आहे 44. ओके, आणि आपला आयटम काय आहे 11. सो 11 इज लेस दॅन 44. कंडिशन ट्रू आहे. सो काय केलं आपण पीटीआर कुठे सेट केला, लेफ्ट ऑफ रूटला, म्हणजे हा रूट आहे तर हा काय झाला रूटचा लेफ्ट ऑफ रूट 33. ओके, सो रूटच्या लेफ्टला काय 33. ओके, सो 33 कशामध्ये गेलं, पीटीआर मध्ये गेला. ओके, नेक्स्ट टाइम रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. रूट मध्ये काय 44, तर सेव्ह मध्ये पण काय येणार 44 येणार. ओके, इफ झाले एल्स होणार नाही. नेक्स्ट टाइम repeat step 5 and 6 while PTR is not equal to null. Now PTR is not equal to null. True आहे condition because PTR is 33. Okay, PTR काय आहे 33 आहे. ठीक आहे, now next मग चेक करतोय आपण 33 is equal to info of root. तर info of root नाही, info of PTR आहे ते. आता बघा 11 आपण डिलीट करतोय. सो 11 इज लेस दॅन इन्फो ऑफ पीटीआर. तर पीटीआर चा इन्फो काय 33 इक्वल टू आहे का, 11 इक्वल टू इन्फो ऑफ पीटीआर आहे का, तर नाहीये. सो ही कंडिशन होणार नाही. नेक्स्ट 6 स्टेपला आलो. आयटम काय आहे 11 इज लेस दॅन इन्फो ऑफ पीटीआर. इन्फो ऑफ पीटीआर काय 33. कंडिशन ट्रू आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये, म्हणजे पीटीआर मध्ये 33 होतं ते आता आलं सेव्ह मध्ये. ओके, आणि पीटीआर मूव्ह केला लेफ्ट ऑफ पीटीआर ला, म्हणजे पीटीआर 33 ला होता आता पीटीआर 33 च्या लेफ्ट ला आला, म्हणजेच कुठे आला 11 ला आला. ओके, इफ झाले एल्स होणार नाही. नेक्स्ट टाइम परत लूप. नाउ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. कंडिशन ट्रू आहे बिकॉज पीटीआर मध्ये 11 आहे. नेक्स्ट टाइम आयटम काय आहे आपल्याला डिलीट करायचा 11 इक्वल टू इन्फो ऑफ पीटीआर. तर पीटीआर आता सध्या पीटीआर मध्ये काय व्हॅल्यू आहे 11. सो इन्फो ऑफ पीटीआर काय आहे 11. सो कंडिशन ट्रू आहे. ओके, सो पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये टाकली, म्हणजे जो आपल्याला डिलीट करायचा आहे पीटीआर मध्ये काय आहे 11. सो एलओसी मध्ये पण काय केला 11, आणि सेव्ह ची व्हॅल्यू पॅरेंट मध्ये, सेव्ह मध्ये काय 33. सो पॅरेंट मध्ये काय गेला 33. ओके, अँड रिटर्न म्हणजे रिमेनिंग कोड होणार नाही. मग आपण परत कुठे येणार, जिथे आपण फाइंड फंक्शन कॉल केलं. सो फाइंड फंक्शन आपण इथे कॉल केलं. सो नेक्स्ट लाईन आलं. आता एलओसी इक्वल टू नल आहे का, नाहीये, बिकॉज एलओसी नल नाही. एलओसी ची ही आता आपली एलओसी आहे. आणि ओके, आणि पॅरेंट काय 33, म्हणजे ही आहे आपली पॅरेंट नोड. ओके, नाउ एलओसी नल जर आलं, फाइंड अल्गोरिदमनी जर एलओसी ची व्हॅल्यू नल दिली, म्हणजे जो आयटम तुम्ही डिलीट करताय तो ट्री मध्येच नाहीये, बट आपली लोकेशनची व्हॅल्यू रिटर्न केली. सो वी आर चेकिंग द नोड हॅज 0 चाइल्ड 1 चाइल्ड और 2 चाइल्ड. ओके, तर बघा ही जी पहिली कंडिशन आहे इथली, तर ही काय आहे थर्ड स्टेप, की जर जे लोकेशन फाइंड अल्गोरिदमनी रिटर्न केलेलं आहे त्याला 2 चाइल्ड आहेत 2 चाइल्ड. ओके, बघा इफ राइट ऑफ एलओसी इज नॉट इक्वल टू नल अँड लेफ्ट ऑफ एलओसी इज नॉट इक्वल टू नल. एखाद्या लोकेशनचा राइट आणि लेफ्ट दोन्ही पण नल नसणं मीन्स काय, त्याला 2 चाइल्ड आहेत. बट आपल्याला जे लोकेशन रिटर्न केलेलं आहे 11, तर 11 चा लेफ्ट आणि राइट दोन्ही पण नल आहे. सो ही कंडिशन फॉल्स आणि एल्स मध्ये आलो. ओके, नाउ कॉल केस ए. सो केस ए कॉल केली. केस ए कॉल केल्यानंतर आपण आलो केस ए कडे. ओके, बघा आता चेक करतोय आपण एलओसी चा लेफ्ट. आता आपण चेक करतोय की मी सांगितलं तुम्हाला की फर्स्ट आणि सेकंड केस साठी केस एच आहे, म्हणजे नोड विथ 0 चाइल्ड आणि नोड विथ 1 चाइल्ड, त्याच्यासाठी केस एच अल्गोरिदम आहे. सो आता इथे बघा या पहिल्या इफ मध्ये चेक होत आहे की 0 चाइल्ड आहे का. एलओसी लेफ्ट ऑफ एलओसी इक्वल टू नल. अँड म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे. ओके, सो एलओसी चा लेफ्ट, एलओसी काय आपलं 11 चा लेफ्ट काय नल आहे. सो पहिली तर ट्रू आहे. आणि अँड एलओसी चा राइट पण काय आहे नलच आहे. सो हा इफ होणार आणि हे बाकीचं एल्स इफ आणि एल्स होणार नाही. सो काय केलं, एक न्यू व्हेरिएबल घेतलं चाइल्ड, आणि चाइल्डची व्हॅल्यू काय दिली नल दिली. ओके, नाउ हा इफ झालाय. सो एल्स इफ एल्स होणार नाही. नाउ नेक्स्ट
इफ पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल. आता पॅरेंट जर नल नसेल तर बघा हा इफ आहे, नेस्टेड इफ एल्स आहे बघा इथे. हा इफ आहे आणि ह्या इफ मध्ये इफ एल्स आहे आणि एल्स मध्ये काहीच नाही. ओके, म्हणजेच काय सांगितलंय बघा, पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल. पॅरेंट नल फक्त कोणाचा असतो, रूटलाच फक्त पॅरेंट नसतो. ठीक आहे, पण सध्या आपण जी डिलीट नोड करतोय लोकेशन त्याला पॅरेंट आहे. सो पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल ट्रू आहे बिकॉज पॅरेंटची व्हॅल्यू काय आहे 33. ओके, सो कंडिशन ही हा इफ झालाय, सो हा एल्स होणार नाही. सो इथे आलो आता कंडिशन ट्रू आहे म्हणून. आता चेक केलं की जे लोकेशन तुम्हाला डिलीट करायचं आहे ते पॅरेंटच्या लेफ्टला आहे की राईटला आहे. सो लोकेशनची व्हॅल्यू काय आहे 11 आणि 11 आणि पॅरेंटचा लेफ्ट, पॅरेंट 33 आहे आणि पॅरेंटचा लेफ्ट पण काय आहे 11च आहे. सो ही कंडिशन ट्रू आहे. सो हा एल्स होणार नाही. सो आता बघा पॅरेंटचा लेफ्ट असाइन करायचा चाइल्डला आणि चाइल्डची व्हॅल्यू काय आहे नल. सो हा पॅरेंट आहे. सो पॅरेंटचा लेफ्ट काय केला आपण नल केला. म्हणजे आता 11 बघा सेपरेट झाला. ओके, बघा पॅरेंटचा लेफ्ट कशाला असाइन केला चाइल्डला आणि चाइल्ड काय नल, म्हणजेच पॅरेंटचा लेफ्ट काय झाला नल झाला. म्हणजे 11 आता सेपरेट झाला. ओके, नाउ हा इफ झाला इनसाइड, सो हा एल्स होणार नाही आणि आउटसाइड इफ झालाय म्हणून त्याचा एल्स होणार नाही. नंतर केस ए च्या बाहेर आलो. मग नंतर परत कुठे जाणार कंट्रोल, जिथे आपण केस ए कॉल केली. त्याच्यानंतर इथे फोर्थ स्टेप तुम्हाला माहिती आहे डिलीट मध्ये लास्ट स्टेप काय असते फ्री करायची. सो फ्री काय करायचं एलओसी. सो एलओसी काय केलं करायचं फ्री करायचं युजिंग द फ्री फंक्शन. बघा नोड विथ 0 चाइल्ड काय झाली डिलीट झाली. ही झाली आपली रिमेनिंग ट्रिक. एकदम इझी बघा, व्यवस्थित पॉज करून हे लिहून घ्या. आता आपली पुढची केस नोड विथ 1 चाइल्ड. ओके, एक सिंपल ट्री करून ट्राय करायचं परत अल्गोरिदम ट्री घेऊन, मगच तुम्हाला ते कळेल. नाउ आता आपल्याला नोड विथ 1 चाइल्ड करायचं आहे. सो आता सध्या आपण जी ट्री घेतलेली तिथे 1 चाइल्ड कोणत्याच नोडला नाहीये. सो मी परत इथे 11 घेते. नाउ वी आर गोइंग टू डिलीट 33. म्हणजे 33 ला 11 हा एक चाइल्ड आहे. ओके, किंवा अजून एखादी कुठेतरी नोड ऍड करा किंवा आता आपण राईट चाइल्ड कसंही. ओके, सो इथे आता राईट काय सपोज 35. ओके, बायनरी सर्च ट्री आहे बघा. आता सपोज आपण 33 डिलीट करूयात म्हणजे नोड विथ 1 चाइल्ड. ओके, मग कोणतं पण असू द्या, लेफ्ट असू द्या राईट असू द्या कोणतं पण. अगेन आता आयटम काय आहे आपल्याला जो आपल्याला डिलीट करायचा आहे तो 33. ओके, सो कॉल फाइंड कॉल केलं की इथे आलो. ओके, नाउ बघा रूट इक्वल टू नल आहे का नाहीये. सो पहिली कंडिशन होणार नाही. नेक्स्ट आयटम जो डिलीट करायचा तो इन्फो ऑफ रूट आहे का. सो आयटम आपल्याला डिलीट काय करायचं 33 आणि इन्फो ऑफ रूट काय आहे 44 आहे का नाहीये. सो तो पण इफ होणार नाही. नेक्स्ट टाइम आयटम आपल्याला डिलीट काय करायचंय 33 इज लेस दॅन इन्फो ऑफ रूट काय रूटचा इन्फो 44. सो कंडिशन ट्रू आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू मध्ये पीटीआर मध्ये टाकायची रूटच्या लेफ्टची व्हॅल्यू. सो रूट 44 आहे, रूटच्या लेफ्टला काय 33. सो तो झाला पीटीआर आणि सेव्ह रूटची व्हॅल्यू सेव्ह मध्ये. सो सेव्ह झाला 44. ओके, नाउ हा इफ झाला एल्स होणार नाही. नेक्स्ट टाइम रिपीट स्टेप 5 and 6 while पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. सो पीटीआर सध्या आपला नल नाही बिकॉज त्याच्यामध्ये 33 आहे. सो आता आपण चेक करतोय डिलीट आयटम आपल्याला डिलीट काय करायचं 33 इक्वल टू इन्फो ऑफ पीटीआर. सो हा पीटीआर काय 30 पीटीआर इथे आहे बरोबर. सो त्याचा 33 चे पीटीआर. सो इन्फो ऑफ पीटीआर पण काय झाला 33. सो कंडिशन ट्रू आहे. सो पीटीआर ची व्हॅल्यू एलओसी मध्ये म्हणजे एलओसी काय झाला 33 आणि सेव्ह ची व्हॅल्यू पॅरेंट नोड मध्ये पीएआर मध्ये म्हणजे सेव्ह मध्ये काय होतं 44. सो पॅरेंट मध्ये आला 44. म्हणजे बघा आता हा एलओसी आला आणि हा पॅरेंट आला. ओके, नाउ हा इफ झालेला आहे आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग फाइंड होणार नाही. डायरेक्टली कुठे येणार आपण जिथे आपण नेक्स्ट स्टेपला जिथे आपण फाइंड कॉल केलतो. ओके, नाउ इथे आलो. आता आपण बघतोय की त्याला 2 चाइल्ड आहे 1 आहे की 0. सो एलओसी ऑफ लोकेशन इज नॉट इक्वल टू नल. बघा हा एलओसीचा राईट आहे तो इक्वल टू नल नाहीये म्हणजे ही पहिली कंडिशन ट्रू आहे. बट अँड मध्ये दोन्ही ट्रू लागतात तरच आपला इफ होणार आहे. आणि एलओसीचा लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल बट एलओसीचा लेफ्ट तर काय आहे नल आहे. सो
हा इफ होणार नाही, केस ए कॉल केली, परत केस ए कॉल केल्यानंतर इथे आलो. ओके, नाउ केस ए, इफ LOC ऑफ लेफ्ट इज इक्वल टू नल. ओके, सो LOC चा लेफ्ट इक्वल टू नल ही कंडिशन ट्रू आहे, बट LOC चा राईट आता नल नाहीये. ओके, सो ही पहिली इफ होणार नाही. नेक्स्ट, इफ LOC ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल, बट LOC चा लेफ्ट काय नल आहे, म्हणजे कोणते होणार, हे लास्ट होणार. सो LOC ची जी राईट नोड आहे ती टाकायची चाइल्ड मध्ये. सो हा LOC आहे, LOC ची राईट नोड काय आहे 35, सो ती आली चाइल्ड मध्ये, म्हणजे तुमचं आता ही नोड कोणती आली, चाइल्ड नोड आली. ओके, नाउ नेक्स्ट, if parent is not equal to null, now parent is not equal to null कंडिशन ट्रू आहे. सो खाली आलो. नाउ LOC म्हणजे हा इफ झालेला आहे, सो हा एल्स होणार नाही, आउटसाइड. ओके, नाउ पहिली कंडिशन ट्रू आहे, सो आपण इनसाइड इफ केलो. ओके, परत एक कंडिशन आहे, LOC काय आहे आपलं 33. ओके, आणि 33 कुठे आहे, पॅरेंटच्या लेफ्टलाच आहे. ऑब्विसली 44 हा पॅरेंट आहे, पॅरेंटच्या लेफ्टलाच काय आहे 33 आहे. सो हा इफ झालेला आहे, कंडिशन होणार आहे. सो पॅरेंटचा लेफ्ट असाइन करायचा चाइल्डला. ओके, सो चाइल्ड नोड इथे आहे बघा. ओके, सो पॅरेंटचा जो लेफ्ट आहे तो असाइन करायचा चाइल्डला म्हणजेच कुठे 35 ला. ओके, हा इफ झालेला आहे, सो हा एल्स होणार नाही. त्याच्यानंतर आउटसाइड इफ झालाय, सो त्याचा एल्स होणार नाही. परत कुठे आलो आपण, केस इथे कॉल केली. सो LOC फोर्थ स्टेप काय, जे लोकेशन आहे ते फ्री करायचं. सो आपण LOC काय 33, सो 33 काय करणार, फ्री करणार. ओके, आणि पॅरेंटचा लेफ्ट कुठे असाइन करायचंय 35 ला आपण असाइन केलंय. सो फक्त याला मी प्रॉपर काढते. मेन मेमरी मध्ये तर काय ते सगळं पॉइंटरनीच कनेक्टेड असणार आहे. फक्त आता आपण काय केलं, पॅरेंटचा लेफ्ट चाइल्डला असाइन केलता आणि चाइल्ड काय होता 35 होता. सो पॅरेंटचा लेफ्ट आपण असाइन केला चाइल्डला. बघा आले का बरोबर. बायनरी सर्च ट्री म्हणजे नोड विथ 1 चाइल्ड आणि 0 चाइल्ड झाले. ठीक आहे, व्यवस्थित पॉज करून राईट डाऊन करून घ्या आणि परत एकदा रिव्हर्स करून परत एकदा स्टडी करा. एकदम इझी आहे बघा. आता फक्त थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, नोड विथ 2 चाइल्ड. ओके, कॉम्प्लेक्स नाहीये, फक्त आता याच्यामध्ये आपल्याला जास्त 2-3 फंक्शन्स कॉल करायचे, त्याच्यामुळे कॉम्प्लेक्स नाहीये. आता नोड विथ 2 चाइल्ड, सपोज आपण 55 डिलीट करू, त्याला 2 चाइल्ड्स आहेत. ओके, सो पहिले 55 दिला आपण आयटम ऑफ इन्फॉर्मेशन टू डिलीट. ओके, नाउ कॉल फाइंड केल्यानंतर आपण आलो फाइंड अल्गोरिदम कडे. कॉल फाइंड केल्यानंतर फाइंड अल्गोरिदम कडे. ओके, आता फाइंड अल्गोरिदम आपण ऑलरेडी इन्सर्शन मध्ये बघितलेलंच आहे. सो सिम्पली आपल्याला फाइंड अल्गोरिदम हे लोकेशन रिटर्न करणार आणि हा पॅरेंट रिटर्न करणार. बरोबर, फाइंड अल्गोरिदम झाल्यानंतर आपण परत येणार इथे. ओके, नाउ राईट ऑफ LOC इज नॉट इक्वल टू नल, हा LOC आहे. सो LOC चा राईट इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू आहे आणि अँड दोन्ही ट्रू पाहिजे. आणि LOC चा लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल ही 55 LOC आहे. सो LOC चा लेफ्ट पण नल नाही, म्हणजे बोथ कंडिशन आर ट्रू. सो काय कॉल होणार, केस बी. सो केस बी कडे आलो. आता व्यवस्थित लक्ष द्या. सो केस बी मध्ये आता आपण पहिले इन ऑर्डर सक्सेसर फाइंड आउट करणार. आता पहिल्यांदा अल्गोरिदम प्रॉपर होतंय की नाही त्याच्या आधी मी ह्या ट्रीचं इन ऑर्डर ट्रॅव्हल्सल काढून घेते. सो 35, 44, 51, 55 आणि 56, म्हणजे आपल्याला 55 जर डिलीट करायचा असेल तर 56 इज इन ऑर्डर सक्सेसर, म्हणजे त्याच्यानंतर तो येणार आहे. ठीक आहे, आता बघा कसं केस बी मध्ये सॉल्व्ह होते बघा, म्हणजे इथं आपला हा इन ऑर्डर सक्सेसर बरोबर आला पाहिजे. सो बघा पहिले राईट ऑफ LOC PTR मध्ये टाकायचं. काय करायचं आहे, पहिले राईट ऑफ LOC जो आहे तो PTR मध्ये टाकायचा. सो हा LOC आहे, एक मिनिट, LOC पॅरेंट, त्याच्यानंतर सक्सेसर. आता पॅरेंट सक्सेसर पण लागणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर PTR आणि सेव्ह. ओके, त्याच्यानंतर चाइल्ड पण लागू शकतं, सिक्वेन्स, जसं आपल्याला रिक्वायरमेंट येईल तसं आपण व्हेरिएबल ऍड करू. ओके, नाउ बघा राईट ऑफ LOC काय आहे 55 जर LOC तर राईट ऑफ LOC काय आहे 56. सो 56 टाकला PTR मध्ये. ओके, नाउ ही तर आपली रूट नोड आहेच. नेक्स्ट
LOC ची व्हॅल्यू सेव्ह मध्ये टाकली. काय केलं, LOC ची व्हॅल्यू जी आपल्याला डिलीट करायची आहे ती सेव्ह मध्ये टाकली. सो सेव्ह मध्ये काय आलं, 55 आलं. ओके, नाउ आता ह्या लूपनी काय होणार आहे, इन ऑर्डर सक्सेसर फाइंड आउट होणार आहे. सो रिपीट व्हाईल PTR ऑफ लेफ्ट इज नॉट इक्वल टू नल. आता PTR काय आहे 56. सो 56 चा लेफ्ट जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत, बट 56 चा जो लेफ्ट आहे तो तर काय आहे, नल आहे, बिकॉज PTR इज 56. सो लूप होणार नाही. इथे आलो. सो PTR ची व्हॅल्यू टाकायची सक्सेसर मध्ये, म्हणजे PTR मध्ये 56 होता तर सक्सेसर मध्ये गेला 56 आणि सेव्ह ची व्हॅल्यू टाकली PAR SUC म्हणजे काय, सक्सेसरचा पॅरेंट नोड. सो सेव्ह मध्ये काय होतं 55. सो पॅरेंट सक्सेसर पण काय आला 55 आलं. म्हणजेच काय बघा, बरोबर आलं. 55 चं आपलं लोकेशन डिलीट करायचं आहे, त्याच्यानंतर काय 56 म्हणजे इन ऑर्डर मध्ये तो सक्सेसर आहे. ओके, सो हा झाला 56. त्याच्यानंतर कॉल केस A. आता आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं की पहिल्यांदा आपल्याला सक्सेसर डिलीट करायचे. सो त्याच्यासाठी केस A कॉल करायची. आता केस A ला मी काय पास केलेलं आहे बघा, SOC व्हेरिएबल आणि PAR SUC व्हेरिएबल. ओके, म्हणजे 56 आणि 55 पास होणार. ओके, म्हणजे कॉल आता आपण केस A केलं. ठीक आहे, पण इथे काय आहे LOC आणि PAR. ओके, सो LOC ची व्हॅल्यू सध्या काय, फक्त केस A होईपर्यंत 56 आहे बघा. ओके, आणि काय सध्या म्हणजे जेव्हा आपण फाइंड कॉल केलं तेव्हा LOC ची व्हॅल्यू काय दिलेली 55 आणि पॅरेंट ची व्हॅल्यू काय दिलेली फाइंड अल्गोरिदमने 44. तुम्हाला मगाशी सांगितलं. ओके, नाउ आपण केस B मधून कॉल काय केलेला आहे आपण, केस A, आणि केस A ला पास काय केले आपण, SOC आणि PARC. म्हणजे SOC कॉपी होणार ह्या LOC मध्ये आणि पॅरेंट सक्सेसर कॉपी होणार पॅरेंट मध्ये. म्हणजेच काय, जोपर्यंत केस A एक्झिक्यूट होते तोपर्यंत तुमचं LOC आणि पॅरेंट सक्सेसर काय आहे 56 आणि 55. आणि जेव्हा आपण परत केस B कडे येऊ तेव्हा परत लोकेशन आणि पॅरेंट काय आहे 55 आणि 44. लक्षात घ्या, हे ऍक्च्युअल आणि फॉर्मल आर्ग्युमेंट. आता बघा, LOC ऑफ लेफ्ट इज इक्वल टू नल आहे का, आता केस A पुरता LOC 56 आणि पॅरेंट 55 बघा. LOC ऑफ लेफ्ट इक्वल टू नल आहे का, आहे, बिकॉज लोकेशन काय आहे केस A साठी 56. 56 चा लेफ्ट नल आहे आणि राईट पण नल आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू आहे. सो चाइल्डची व्हॅल्यू काय केली आपण, नल केली. ओके, हा इफ झालाय, बाकी होणार नाही. नाउ पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल. येस, पॅरेंट PAR 55 इज नॉट इक्वल टू नल. फक्त केस A साठी, जे सक्सेसर आहे आणि जे पॅरेंट सक्सेसर आहे दॅट विल बी युअर लोकेशन अँड पॅरेंट. ओके, सो पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू आहे. आणि मग बघायचं आता जे लोकेशन आपण डिलीट करतोय, म्हणजे सक्सेसर सध्या डिलीट करतोय, तो पॅरेंटच्या लेफ्टला आहे का, नाही. बघा, पॅरेंट काय 55 म्हणजे हा, तर 55 च्या लेफ्टला आहे का सक्सेसर काय सध्या LOC आहे का, नाहीये. सो एल्स होणार. आणि पॅरेंटचा जो राईट आहे तो कुठे देणार, चाइल्डला. सो आता सध्या केस A साठी पॅरेंट काय आहे 55. सो 55 चा जो राईट आहे तो काय दिला चाइल्डला आणि चाइल्ड काय नल. सो 55 चा जो पॅरेंट आहे तो दिला, 55 चा जो राईट चाइल्ड आहे, राईट पॉइंटर आहे तो दिला चाइल्डला. ओके, आणि चाइल्ड काय नल. म्हणजेच बघा, पहिल्यांदा मी काय सांगितलेलं, केस 3 मध्ये जो सक्सेसर आहे तो पहिले आपण साइडला घेणार ट्री पासून. सो 56 जो आपला सक्सेसर होता तो आता साइडला आलेला आहे. ओके, नाउ आता हा इफ झालेला आहे, हा इफ झालाय आणि हा एल्स झालाय. सो हा इफ झालाय, सो त्याचा एल्स होणार नाही. नंतर आपण आलो इकडे बाहेर परत केस B मधून आपण केस A कॉल केली. सो आपण आता नंतर आलो ह्या स्टेपला. ओके, आता मी जस्ट काय करते की ठीक आहे राहू द्या असंच. आता बघा, आपलं फक्त हा काय झालेला आहे साइडला आलेला आहे. व्यवस्थित लिहिते फक्त. पहिल्यांदा आपल्याला केस 3 मध्ये सक्सेसर बाजूला करायचा ट्री पासून, तर तो आपण केलेला आहे. आता आपण केस B मध्ये आलो तर परत आपलं LOC काय आहे, बिकॉज आपल्याला डिलीट काय करायचं ऑब्विसली 55 आणि त्याचा पॅरेंट काय आहे 44. तर हेच आहे आपलं सध्या. ओके, सो आता इथे हे रफ करते. नाउ नेक्स्ट, आता पॅरेंट इज नॉट इक्वल टू नल. अगेन पॅरेंट आता नल नाहीये, म्हणजे हा इफ ट्रू आहे, हा इफ ट्रू आहे, सो हा एल्स होणार नाही. ठीक आहे, नाउ इफ LOC जो आपल्याला डिलीट करायचा आहे तो पॅरेंटच्या लेफ्टला आहे का, LOC काय आहे 55, तो पॅरेंटच्या लेफ्टला आहे का, नाही, तो कुठे राईटला आहे. सो हा इफ होणार नाही, इथे आलो. ओके,
आता पॅरेंटचा जो राईट आहे तो असाइन करायचा सक्सेसरला, म्हणजे पॅरेंटचा जो राईट आहे तो लोकेशनचा काढून कुठे असाइन करायचा, सक्सेसरला राईट. ओके, सक्सेसरला दिला आपण, राईट दिला. ओके, म्हणजे बघा आता 55 आणि 51 पण सेपरेट झाले. ओके, नाउ नेक्स्ट टाइम हा इफ झालेला आहे, सो आयल्स होणार नाही. आता खाली आलो, आता सक्सेसरचा लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल तर तो असाइन करायचा कुठे, राईट हँड साइडला. ओके, सो सक्सेसरचा लेफ्ट कुठे द्यायचा, लोकेशनच्या लेफ्टला. आता फक्त आपल्याला इझी जाण्यासाठी मी काय करते, हा जो 56 आहे 56 आपण इथे ड्रॉ करूयात आणि हे 55 51 थोडं साइडला घेऊ म्हणजे आपल्याला प्रॉपर ड्रॉ करता येईल. बघा हा 55 होतं आणि हा 51 होता, तर हा LOC होता आणि आपण पॅरेंटचा जो राईट आहे तो कोणाला दिला, 56 ला दिलेला. ओके, तसं आपण करूयात. आता आपल्याला LOC आपला कोणती नोड आहे, 55, ही तर आपली अजून डिलीट करायची राहिलेली आहे, म्हणजे फ्री करायची, पण आपल्याला 51 नाही डिलीट करायचं. सो 51 चं काय करायचं, तर ते इथे आहे. सो सक्सेसरचा लेफ्ट कुठे असाइन करायचं, LOCच्या लेफ्टला. बघा, सो सक्सेसर हा ही नोड होती आपली, तर त्याचा लेफ्ट कुठे असाइन करायचा, LOCच्या. हा LOC हा नोड आहे, सो LOCचा लेफ्ट कोणता आहे, हा लेफ्ट ऑफ LOC. ओके, सो 51. सो 56 जो सक्सेसर आहे त्याचा लेफ्ट असाइन करायचा LOCच्या लेफ्टला. सो सक्सेसरचा लेफ्ट असाइन केला LOCच्या लेफ्टला. ओके, सो हा इथला मधला पॉइंटर गेला. ओके, आणि त्याच्यानंतर सक्सेसरचा जो राईट आहे तो LOCच्या राईटला करायचा, पण LOCच्या राईटला कोणतीच नोड नव्हती, म्हणजे LOCचा राईट नल होता. सो सक्सेसरचा राईट पण काय येणार, नल येणार. म्हणजे आणि मग आपण परत कुठे आलो, मग फाइंड डिलीट कडे आलो, जिथे आपण केस बी कॉल केली. तर केस बी आपण ह्या इफ मध्ये कॉल केली, सो आयल्स होणार नाही, इथे आलो आणि LOC फ्री करून टाकायचं. म्हणजेच काय, हा जो LOC आहे हा फ्री झाला. ओके, सो आपली ट्री कशी झाली बघा. आता इथे आलं 51. ओके, सो आता काय चेक करायचं, आधी आपली जी ट्री होती त्याचं इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर असं होतं. ठीक आहे, तर प्री ऑर्डरने पण तुम्ही चेक करू शकता. आता मी जेव्हा 55 देईल, मग आता ती डिलीट प्रॉपर झाले की नाही ते कसं बघायचं, मग आपल्याकडे चॉईस आहे इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर साठी, तर ती द्या. मग जर तुमचं इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर आफ्टर डिलीटिंग 35 44 51 56 आलं तर राईट आहे, आणि जर काहीतरी वेगळं आलं तर मग तुमचे डिलीट चुकलेलं आहे. ओके, सो असं चेक करून बघायचं. जसं इन्सर्शन केल्यानंतर आपण मॅन्युअली ट्री ड्रॉ करायचं, मॅन्युअलीच त्याचं प्री ऑर्डर, इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर करायचं आणि मग ते प्रोग्रामच्या आउटपुट बरोबर चेक करायचं. तर सेम तसंच करायचं आहे. ठीक आहे, सो हे झालं तुमचं डिलीटिंग अ नोड बायनरी सर्च, डिलीटिंग अ नोड फ्रॉम द बायनरी सर्च ट्री. नाउ नेक्स्ट आहे, ह्याचा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करते बायनरी सर्च ट्रीचा. आता आपल्याला माहिती प्रोग्राम कसं करायचं, सेम जो आपलं इन्सर्शन आहे त्याच्यामध्ये फक्त मी डिलीटचं फंक्शन ऍड करणार आहे. मग तुम्ही ते प्रोग्राम बरोबर अल्गोरिदम बरोबर क्रॉस चेक करा. एकदम इझी आहे बघा, ऍज इट इज स्टेप्स फक्त लिहायच्या आहेत आपल्याला. नाउ आता नेक्स्ट आहे बघा, हिप ट्री. जसं आपण ट्रीचा एक टाइप बघितलं, मेन तर तुमचे कंप्लीट बायनरी ट्री आणि 2 वे एक्सटेंडेड आहे. ओके, पण आता हे सब टाइप आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, बायनरी सर्च ट्री डिपेंड्स ऑन तुम्हाला जे व्हॅल्यूज दिलेली आहे, तर त्याच्यावरून आपण लेफ्ट आणि राईट जे रूल्स फॉलो करून जर ट्री बिल्ड केली तर ती कंप्लीट पण येऊ शकते, 2 वे एक्सटेंडेड पण येऊ शकते. ओके, नाउ हिप ट्री. तर हिप जी आहे ती कंप्लीट बायनरी ट्रीच आहे बघा. म्हणजेच काय, हिप पण आपल्याला बिल्ड करायचं आहे. जसं आपण हिप ट्री बिल्ड करताना पण रूल्स आहेत जसे बायनरी ट्रीचे होते.
ठीक आहे. बट बायनरी सर्च ट्रीचे जसे रूल्स होते की लेफ्ट चाइल्ड हा लेस पाहिजे राईट चाइल्ड पॅरेंट पेक्षा आणि राईट चाइल्ड ग्रेटर पाहिजे पॅरेंट पेक्षा. ओके, हे जे रूल्स होते की डुप्लिकेट नोट्स आर नॉट अलाउड, आणि मग ते रूल्स यूज करून आपण जी ट्री बिल्ड करायचो ती कंप्लीट पण येऊ शकत होती किंवा 2 वे बाय एक्सटेंडेड पण, डिपेंड ऑन द व्हॅल्यू ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्या. ओके, बट हिप ट्रीचे पण रूल्स आहेत जसे बायनरी सर्च ट्रीला होते, बट हिप ट्री ही कंपल्सरी कोणती ट्री असणार आहे? कंप्लीट बायनरी ट्रीज असणार आहे. ओके, आता हिपचे 2 टाइप्स आहेत, मॅक्स हिप आणि मिन हिप. ओके, सो तुम्हाला फक्त मॅक्स हिपच आहे, मिन हिप नाहीये. तरी पण एक जनरल मी तुम्हाला सांगेल मिन हिप म्हणजे काय, बट तुम्हाला सिलेबस मध्ये मिन हिप नाहीच आहे. ठीक आहे, आता हिप ट्री बिल्ड करताना 2 टाइपचे तुम्ही ट्री बिल्ड करू शकता. एक तर ते बायनरीच असणार आहे, बट एक तर मॅक्स हिप किंवा मिन हिप. तर तुम्हाला मॅक्स हिप आहे तो आपण कॉन्सन्ट्रेट मॅक्स हिप वरती करूयात. आता जेव्हा तुम्ही मॅक्स हिप बिल्ड करणार तेव्हा बघा की म्हणजेच काय की हिप बिल्ड करताना आता मी तो मॅक्स हिपच आहे, आता मी हिप मॅक्स हिप असं वर्ड नाही यूज करणार, हिपच यूज करणार. तर हिप ट्री जी आहे ती बिल्ड करताना एक तर फर्स्ट रूल काय आहे की डुप्लिकेट नोट्स आर अलाउड. डुप्लिकेट नोट्स आर अलाउड. ओके, सेकंड काय आहे ती कंप्लीट बायनरी ट्रीज पाहिजे. आता कंप्लीट बायनरी ट्री म्हणजे काय की सपोज 44 आहे ही कंप्लीट आहे. ओके, एक तर त्याला 0, 1 और 2 चाइल्ड असतील. ओके, नोडला, आणि ती लेवल वाईज कंप्लीट असेल. आता मी 44 च्या आधी जर राईट चाइल्ड टाकला, ठीक आहे, तर ही कंप्लीट बायनरी ट्री नाही. पण जर आधी मी लेफ्ट टाकला असेल आणि मग राईट टाकला असेल तर ही कंप्लीट बायनरी ट्री आहे. आता मी इथे राईट टाकला तरी पण ही कंप्लीट बायनरी ट्री नाही, बिकॉज लेवल वाईज ती कंप्लीट पाहिजे. आता इथे 43 आहे तर ही काय झाली कंप्लीट बायनरी ट्री झाली. परत एकदा फर्स्ट लेक्चर रिवाइज करा. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हिप बिल्ड करायचं आहे म्हणजेच मॅक्स हिप बिल्ड करायचं आहे. त्याच्यासाठी फर्स्ट रूल तर जो आहे की डुप्लिकेट नोट्स अलाउड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे कंप्लीट बायनरी ट्री पाहिजे म्हणजे लेवल वाईज कंप्लीशन पाहिजे, म्हणजे राईट चाइल्डच्या आधी लेफ्ट चाइल्ड हा पाहिजेच. ओके, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट रूल आहे की जे लेफ्ट अँड राईट चाइल्ड आहेत ते लेस दॅन ऑर इक्वल टू पॅरेंट. ओके, म्हणजेच बघा बायनरी सर्च ट्री मध्ये काय होतं की लेफ्ट चाइल्ड हा लेस असतो पॅरेंट पेक्षा आणि लेस असतो राईट पेक्षा, आणि इक्वल तर त्याच्यामध्ये नसतंच. ओके, म्हणजेच काय पॅरेंट पेक्षा लेफ्ट चाइल्ड लेस आणि पॅरेंट पेक्षा राईट चाइल्ड ग्रेटर, म्हणजे हा लेफ्ट राईट पेक्षा पण लेस आहे. पण हिप मध्ये तसं लेफ्ट आणि राईट चाइल्ड मध्ये काहीच कंपॅरिझन नाहीये. राईट चाइल्ड मोठा असू शकतो लेफ्ट पेक्षा किंवा लेफ्ट मोठा असू शकतो राईट पेक्षा. ओके, बट मेन काय की लेफ्ट आणि राईट चाइल्ड पेक्षा हा पॅरेंट जो आहे तो मोठा किंवा म्हणजे ग्रेटर किंवा इक्वलच पाहिजे. ओके, म्हणजेच कोणत्याच वेळेला जसं बायनरी सर्च ट्री मध्ये राईट चाइल्ड हा ग्रेटर आहे पॅरेंट पेक्षा, पण हिप मध्ये जो पॅरेंट आहे तो ग्रेटर किंवा इक्वल पाहिजे लेफ्ट आणि राईट चाइल्ड पेक्षा. म्हणजे कोणतीही केस असू दे पॅरेंट पेक्षा लेफ्ट आणि राईट चाइल्ड हे तर एकतर इक्वल असतील किंवा लेस असतील. ओके, म्हणजेच काय की पॅरेंट हा मोठा आहे लेफ्ट आणि राईट पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजेच काय मॅक्स हिप का म्हणायचं कारण की रूट हा सगळ्यांचा पॅरेंट झाला, म्हणजे रूटची व्हॅल्यू सगळ्यात हायेस्ट असणार आहे दॅन द रिमेनिंग नोड व्हॅल्यूज. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ मॅक्स हिप. आणि मिन हिप मध्ये कसं असतं बघा, मिन हिप मध्ये वेगळी उलटी कंडिशन असते, जो पॅरेंट आहे तो लेस दॅन किंवा इक्वल टू असतो लेफ्ट आणि राईट चाइल्ड पेक्षा, म्हणजे पॅरेंटची व्हॅल्यू एक तर लेस पाहिजे किंवा इक्वल पाहिजे, म्हणजेच जो रूट असेल तो पॅरेंट आहे तो सगळ्यात लेस असणार आहे, म्हणून त्याला मिन हिप म्हणतात. पण आपण बिल्ड काय करणार आहे मॅक्स हिप करणार आहे. ओके, सो आता आपण हिप ट्री कसा बिल्ड करायचा ते सांगते. तर सपोज आता तुम्हाला ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 44, 30, 50, 22, 60, 55, 77 आणि 55. तर आता आपण बिल्ड करणार आहे. तुम्हाला असेल ड्रॉ हिप. हिप म्हणजे तुम्हाला हिप ट्री म्हणजेच तुम्हाला मॅक्स हिपच ड्रॉ करायचा आहे. तर त्याची मी तुम्हाला कंडिशन सांगितली आहे, एक तर लेवल वाईज कंप्लीट पाहिजे आणि प्लस लेफ्ट आणि राईट चाइल्ड पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू पॅरेंट, म्हणजे पॅरेंट ग्रेटर पाहिजे. ओके, आता बघा
पहिल्यांदा तर जसं बायनरी सर्च ट्री मध्ये जी पहिली नोड येईल तीच तुमची रूट नोड असते, पण हीप मध्ये तसं नाही, ते चेंज होणार आहे. सो पहिली स्टेप काय आहे, 44 आपण इन्सर्ट केला तर तो पहिलाच आहे, सो सध्या तो रूट येणार आहे. ओके, नाउ सेकंड स्टेपला आता आपल्याला 30 करायचं आहे. तर सुरुवातीला काय करायचं, डॉट 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 म्हणजे परमनंट नाही करायचं, फक्त 30 कंप्लीट आहे. म्हणजे आता जर मी न्यू नोड इन्सर्ट करते तर ती लेफ्टलाच आली पाहिजे. ओके, नाउ बॉटम टू अप कम्पेअर करायचं. जसं बायनरी सर्च ट्री मध्ये आपण टॉप टू बॉटम कम्पेअर करतो, तर 33 परमनंट लिंक करायच्या आधी 33 कम्पेअर करायचा विथ पॅरेंट. पॅरेंट काय सध्या 44, तर 30 हा 44 पेक्षा लेसच आहे. सो हे परमनंट करून टाकायचं, बिकॉज पॅरेंट मोठा पाहिजे. ओके, नाउ थर्ड, तर 30 तर आपलं परमनंट झालंय. सो थर्ड आता काय 50. सो पहिल्यांदा काय करायचं, लिंक एक काढायची, ती परमनंट नाही करायची, टेम्पररी लिंक काढायची. नाउ 50, कारण की आता आपण कंप्लीट बायनरी ट्री करतोय, सो पॅरेंट आणि लेफ्ट झाले. सो आता जी न्यू नोड आहे ती राईटलाच येणार आहे. ओके, सो 50 कम्पेअर करायचं विथ द पॅरेंट. पॅरेंट काय 44, पण 44 काय आहे, लेस आहे. सो नाउ इंटरचेंज द व्हॅल्यू. सो इथे 55 येणार आणि इथे काय येणार, 44 येणार. सॉरी 55 नाहीये, 50 आहे आणि इथे आता परमनंट करायची. इथे 50 आहे आणि इथे 44 आहे. बघा, लेफ्ट आणि राईट चाइल्ड पेक्षा पॅरेंट हा काय आला, ग्रेटर आला, आणि हीच आपली काय कंडिशन आहे. आणि प्लस ती कंप्लीट बायनरी ट्री पण आली, ही पण कंप्लीट बायनरी ट्री, ही पण कंप्लीट आणि ही पण कंप्लीट. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप, तर ऑलरेडी जी आपली ट्री आहे ती पहिल्यांदा लिहून घ्या. आता जी नोड असेल ती कुठे येईल, 30च्या लेफ्टला येईल त्याची पोझिशन, बिकॉज वी आर क्रिएटिंग अ कंप्लीट बायनरी ट्री. 22 आहे, सो 22 कुठे येणार, इथे येणार. सो पहिल्यांदा 22, पहिल्यांदा टेम्पररी लिंक काढायची. नाउ 22 कम्पेअर करायचा 30 सोबत, बट 30 ग्रेटरच आहे, सो 22 ची पोझिशन हीच येणार. ओके, नाउ फिफ्थ स्टेप बघा, आता 50 30 जे परमनंट आपण लिंक केलेले आहेत त्या पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. नाउ आता जो न्यू टाकणार आहे आपण 60, तो कुठे येईल, सध्या तरी इथे येईल 30, कारण आपण कंप्लीट बायनरी ट्री पण करतो हिप सोबत. ओके, नाउ 60 आता त्याला परमनंट करायच्या आधी तो टॉप टू बॉटम टू अप कम्पेअर करत जायचं अप टू रूट पर्यंत. जर रूटच्या आधी जर कंडिशन फॉल जायचं तिथेच पॉज करायचं. नाउ 60 आणि त्याचा पॅरेंट काय 30, पण 60 काय पॅरेंट पेक्षा मोठा आहे. सो आता इथे 60 येणार आणि इथं 30 येणार. ओके, इथे 30 येणार. ओके, नाउ 60 कम्पेअर करायचा बरोबर पॅरेंट सोबत, पण 50 पण काय आहे, लेसच आहे. सो इथे 60 येणार आणि इथे 50 येणार. आता रूटच्या वरती तर काहीच नाहीये, सो इथे स्टॉप होणार. बघा, मॅक्स हिप झालेलाच आहे. आतापर्यंत जेवढा आपण नोड इन्सर्ट केलाय त्याच्या 60 सगळ्यात जास्त आहे, सो तो टॉपला आला आणि लेफ्ट आणि राईट चाइल्ड त्याच्यापेक्षा लेसच आहेत. ओके, नाउ 6, आता जी आपली ट्री आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या. 60 50 इथे 44 20 30. बघा, असं लेफ्ट आणि राईट मध्ये काही कंपॅरिझन नाही, फक्त ते पॅरेंट पेक्षा लेस पाहिजे. बघा, इथे लेफ्ट जास्त आहे, इथे राईट जो चाइल्ड आहे तो लेस आहे, बट 60 हा ग्रेटर आहे दोघांपेक्षा. ओके, नाउ 55 टाकणार आहे आता आपण. नेक्स्ट काय टाकणार आहे, 55. सो कंप्लीट साठी 55 ची सध्याची पोझिशन काय आहे, 44च्या लेफ्टला, लेफ्ट राईट असं करत जायचं. नाउ 55 कम्पेअर करायचं पॅरेंट सोबत, पण पॅरेंट काय आहे, लेस आहे. सो इथे 55 येणार आणि इथे 44 येणार. ओके, नाउ 55 कम्पेअर करायचं अजून पॅरेंट सोबत, पण 60 काय आहे, ग्रेटरच आहे. सो इथे प्रोसेस तुमची स्टॉप होणार. ओके, नाउ 7 स्टेप, म्हणजे आता हिप ट्री कसा झाला, हा झाला. ओके, नाउ नेक्स्ट टाइम 77. ओके, सो 77 ची पोझिशन काय येणार आहे, सध्या इथे 30 इथे 55 इथे 44, सध्या 70 ची पोझिशन ही येणार आहे. ओके, 70 कम्पेअर करायचा पॅरेंट सोबत, बट पॅरेंट काय आहे, लेस आहे. सो आता काय होणार, इंटरचेंज होणार व्हॅल्यू. सो इथे 55 येणार आणि इथे 70 येणार. अगेन 77 अगेन 77 कम्पेअर करायचा विथ द पॅरेंट. अगेन 60 इज लेस, म्हणजे जो पॅरेंट आहे तो लेस आहे. सो परत हे काय होणार, इंटरचेंज होणार. सो इथे 77 येणार
आणि इथे 60 येणार. ओके, आता 77 ला वरती कम्पेअर करायला काहीच नाही बिकॉज रूट नोड कडे आलोय. तर ही झाली आपली 7 स्टेप. ओके, नाउ द 8 स्टेप. आता 8 स्टेप मध्ये पहिल्यांदा आपली जी ट्री परमनंट झालेली आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करते. आता 55 परत आता डुप्लिकेट नोड आला होय, तर 55 ची पोझिशन सध्या कुठे येणार आहे? इथे येणार आहे. ओके, आता 55 कम्पेअर करायचं त्याच्या पॅरेंट सोबत विच इज 22. ओके, सो 22 लेस आहे बरोबर. सो काय करायचं, इथं 55 आणायचं आणि 55 चे तिथं 22 न्यायचं. सॉरी, इथं 55 आणि इथं 22. अगेन 55 कम्पेअर करायचा पॅरेंट सोबत 50. तर 50 पण लेस आहे. सो आता काय करणार आपण, इथे 55 आणणार आणि इथं 50 आणणार. ओके, अगेन 55 कम्पेअर करायचं पॅरेंट सोबत, पण पॅरेंट आता ग्रेटर आहे. सो इथे प्रोसिजर स्टेप्स काय होणार, स्टॉप होणार. सो आपला फायनल हिप काय झाला, हा झाला 77, 55, 60, 50, 30, 44, 55 आणि 22. तर हे झालं तुमचं इन्सर्शन इनटू द किंवा ड्रॉइंग अ हिप ट्री युजिंग द गिवन नंबर ऑफ नोड्स. ओके, सो जसं मी तुम्हाला बायनरी सर्चचे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत तसे मी इथे पण तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं हिप. आता आपल्याला नेक्स्ट टाइम हिपचं इन्सर्शन आणि डिलिशन बघायचे. आणि हिपचं जे इन्सर्शन आणि डिलिशन जरी ट्री आहे तरी आपल्याला ते युजिंग ॲरे करायचं आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट टाइम आपण इन्सर्शन आणि डिलीट हिपचं अल्गोरिदम घेऊ. आता आपले फक्त इन्सर्ट हिप, डिलीट हिप आणि 2 वे एक्सटेंडेड ट्रीचं फक्त एक्झाम्पल आहे, त्याचं अल्गोरिदम वगैरे काही नाही. म्हणजे 3च आपले पॉइंट्स राहिलेले आहेत. आपलं ट्री चॅप्टर पण फिनिश होऊन जाईल.